पोस्टर बनवताना आपल्याला काय करायचं आहे, तर इथे हे कॅनवा ॲप्स येतं. तर तुम्ही प्ले स्टोअरवरून कॅनवा ॲप्स डाउनलोड करून घ्या आधी. त्याच्यानंतर इथे ना आपल्याला काही वर्क फ्रॉम होमचे पोस्टर येतात, तर ते घ्यायचे आणि त्यानंतर बराचसा असा सरफेस येतो. तर आपल्याला जे योग्य वाटतं, जे इझी वाटतं ते घ्यायचं. समजा आता मी हा घेतलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. हा घेतल्यानंतर आपल्याला हे जर डिलीट करायचं असेल तर ह्याच्यावर क्लिक करून हे डिलीट करून टाकायचं. बाकीचं सगळं डिलीट करायचं. हा इथला फोटोसुद्धा डिलीट होऊन जातो, डिलीट इमेज. आणि हे पण डिलीट करायचं असेल तर डिलीट होतं. तर आता आपल्याला ह्या प्लसच्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमधून आपल्याला पहिल्यांदा आपला जो स्क्रीनशॉट मारलेला आहे तर तो घ्यायचा आहे. तर इथे मी एक स्क्रीनशॉट घेतला, त्याच्यानंतर अजून एक इथे स्क्रीनशॉट घेतला. मला हे टाकायचं आहे त्यामुळे. तर हे मी ॲड टू पेज केलं. तर आता इथे हा जो मॅटर आहे तो लिहिला आहे आणि इथे ह्याला आपण क्रॉप करू शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तेवढं आपण इथून क्रॉप करू शकतो आणि हा व्यवस्थित इथे लावून द्यायचा. आणि हा जो आहे हा सुद्धा आपण क्रॉप करू शकतो. तर हा मी इथे लावून देते. हा जसं आपल्याला लावायचा आहे तसं आपण लावू शकतो. हा मला नाही लावायचा आहे ह्याच्यामध्ये, तर मी हा डिलीट करते आणि हा जो आहे तो इथे लावलेला आहे अशा पद्धतीने. तर असा लावायचा. आणि मग अजून तुम्हाला जर इकडे काही लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहू शकता, परंतु मला आता इथे काही लिहायचं नाही आहे, त्यामुळे मी हे आता इथून सेव्ह करणार आहे. तर सेव्ह करण्यासाठी इथे ऑप्शन आहे, सेव्ह करायचं आहे, सेव्ह ॲज इमेज. तर इथून इमेज सेव्ह होते. खूप सोपं आहे, करायला गेल्यावरती सगळ्या गोष्टी जमत असतात. त्याच्यानंतर आपल्याला जी इमेज आहे तर ती गॅलरीमध्ये सेव्ह झालेली असेल तर पुन्हा बॅक यायचं आहे, गॅलरीमध्ये यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर माझ्या ज्या ऑल आहेत ऑल फोटो, हे बघा इथे हे इतकं सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर मी आता जाणार आहे फेसबुकमध्ये. फेसबुकमध्ये गेल्यानंतर इथे क्रिएट रील येतं, क्रिएट रील येतं, त्याच्यामध्ये क्लिक करायचं. आणि त्यानंतर हे माझं आधीचं आहे त्यामुळे हे मी डिस्कार्ड करते आणि हे आत्ताचं घ्यायचं आहे, हे बनवलेलं. त्याच्यानंतर आपण म्युझिक ॲड करू शकतो. तर इथे जे आपल्याला पाहिजे तर ते आपण ॲड करायचं. तर मी इथे हे करते, म्युझिक ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. म्युझिक मी ॲड केलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला स्टिकर लावायचे आहेत. तर स्टिकरवरती क्लिक करायचं. इथे GIF येतात, तर GIFमध्ये तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते तुम्ही इथून सर्च करू शकता. तर मला मनी घ्यायचं आहे. तर इथे हे सगळं हे होतं, म्हणजे ह्याला बराच वेळ लागतो थोडं. ते नेटवर्कवरती डिपेंड आहे, त्यामुळे जसं नेटवर्क येईल तसं ते येत असतं. सो इथे थोडंसं आता नेटवर्क नाही आहे त्यामुळे मे बी मला होतं आहे. आणि बघा रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत तेव्हा मी इथे हे करून देते, कारण की सगळ्यांनी उद्या मंगळवार आहे, पोस्टर बनवावं असं मला वाटतं त्यामुळे. तर आता इथे थोडंसं मोठा गोल आला आहे, म्हणजे आता ते येते, बऱ्यापैकी येते. सो अजून आपण वेट करूया येईपर्यंत. मे बी मी ना नेहमी 3 नंबरचा हा घेत असते, पण माहीत नाही आता येतच नाही आहे हा काय आहे ते. नेटवर्क इश्यूमुळे कदाचित होतं हे असं. सो हे तुम्ही थोडंसं स्किप करून पुढे घेऊन बघा वाटलंच तर. हां, तर इथे बघू शकता हे असे स्टिकर येतात. तर हे मी घेतलं आणि हे मी इथे जोडलेलं आहे. तर आपण
ह्याच्यामधून अजून कुठल्याही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपण घेऊ शकतो. तर समजा आता मला काही इमोजी घ्यायचे आहेत तर ते मी टाकू शकते, किंवा GIFमध्ये इथे काहीही आपण टाकू शकतो. हे बघा, थँक्यू पण टाकू शकतो. मग आता हे खरं थँक्यू टाकूया, थँक्यूचं पण टाकूया. त्यानंतर मग आपल्याला जर मॅटर लिहायचं असेल, इथे काही लिहायचं असेल तर इथे आपण लिहू शकतो माय इन्कम. ओके. आणि मग आपल्याला जर ह्याला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून कलर चेंज करू शकता. इथे कलर चेंज झालेला आहे, डन करायचं आहे. आणि त्यानंतर हे असं इथे लावून द्यायचं आहे. तुम्ही कुठेही ह्याला ॲडजस्ट करू शकता, कुठेही हे मूव होतं अशा पद्धतीने. आणि हे इथे लावल्यानंतर मला अजून लिहायचं आहे की या सुवर्ण ह्याच्यामध्ये डन करायचं आहे. आणि हे सुद्धा आपण इथे लावू शकतो, कुठेही लावू शकतो, जिथे लावायचं आहे तिथे लावू शकतो. किंवा आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्यासारखं पाहिजे तर हे इथे आपण करू शकतो. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि त्यानंतर आता नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट केल्यानंतर इथे शेअर करायचं नाही आहे, तर इथे जे बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करायचं आहे. शेअर केलं तर ते फेसबुकला शेअर होईल, त्यामुळे आपल्याला इथून डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड केल्यानंतर पुन्हा पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. सो मी बॅक जाते, गॅलरीमध्ये जाते माझ्या, आणि इथे बघू शकता इथे हा आलेला आहे. सो मी दाखवते. आवाज कमी केला आहे. सो आता हे रेडी झालेलं आहे, त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर हे मी एकाचं बनवलेलं आहे मी, तर तिला मी पाठवते. सिद्धीचं बनवलं होतं मी. सो मी तिला हे पाठवून देते, म्हणजे ती उद्या शेअर करेल. तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा सगळ्यांना पोस्टर बनवायचं आहे. पोस्टर कसं बनवायचं आहे ते मी शिकवलेलं आहे. आता तुम्हाला तर सगळ्यांनी उद्यापासून पोस्टर बनवा. तुमचे 300 रुपये असतील तरीसुद्धा पोस्टर बनवा. पॉवर लेगसुद्धा कसं काढायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे, त्याचासुद्धा तुम्ही पोस्टर बनवू शकता.